श्रीला प्रभुपाद की जय, गुरु महाराज की जय। जय राधा माधव, जय कुंज बिहारी, जय राधा माधव, जय कुंज बिहारी, जय गोपीजन वल्लभ, जय गिरिवरधारी, जय गिरिवरधारी, जय यशोदा नंदन, जय व्रज जनरंजन, जय यशोदा नंदन, जय व्रज जनरंजन, जय यमुना तीरावनचारी, जय कुंज प्रभु जी आपका बिहारी, आवाज येत नाहीये. जय जमुना तीरावनचारी, जय कुंज बिहारी, जय राधा माधव, जय कुंज बिहारी, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे रामो 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे रामो रामो हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे रामो रामो हरे हरे, जय राधा गोविंद, राधा गोविंद श्री राधे, जय गौरानिताय गौरानिताय गौरानिताय, जय गौरानिताय, जय जय प्रभुपाद प्रभुपाद, जय जय गुरुदेव गुरुदेव गुरुदेव, जय गुरुदेव। हरि नाम संकीर्तन की जय, श्रील प्रभुपाद की जय, गुरु महाराज जी की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं,
देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतिरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण प्रभूजी माताजी सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। श्लोक क्रमांक 20 आहे ना माताजी? हो हो प्रभूजी 20 आहे. ओके हरे कृष्ण। काल आपण पाहत होतो की कशा प्रकारे भगवंत ज्यांना निर्गुण म्हणून संबोधलेलं आहे ब्रह्माजींद्वारे, तर त्या निर्गुण या शब्दाचा अर्थ आहे की कोणत्याही भौतिक गुणांनी युक्त ते नाही आहेत आणि विशेषतः ह्या प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे हे त्यांचं कार्य आहे। आणि आपण पाहिलेलं की कशा प्रकारे ज्या वेळेस व्यक्ती भगवंतांच्या बहिरंग शक्तीने ह्या जगातल्या गोष्टी त्याला वेगळ्या प्रकारच्या दिसतात। जसं की आपण उदाहरण दिलं की कोणत्या एखाद्या व्यक्तीने एका विशिष्ट रंगाचा जर चष्मा घातलेला असेल, हिरव्या रंगाचा, पिवळ्या रंगाचा, लाल रंगाचा, तर त्याच रंगाच्या सगळ्या गोष्टी त्याला दिसू लागतात। त्याचप्रमाणे असा व्यक्ती जो भगवंतांच्या बहिरंग शक्तीने, माया शक्तीने प्रभावित झालेला आहे, त्याला गोष्टी वेगळ्या दिसण्याचा अर्थ काय? की ज्या गौण गोष्टी आहेत, ज्या क्षुल्लक गोष्टी आहेत, त्या गोष्टीला मनुष्य महत्वाचं समजायला लागतो आणि ज्या शाश्वत महत्वाच्या गोष्टी आहेत, आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये त्याचा प्रभाव राहणार आहे, अशा महत्वाच्या गोष्टींना व्यक्ती क्षुल्लक समजायला लागतो। आणि ह्या भगवंतांच्या मायाशक्तीच्या जर प्रभावामधून आपल्याला बाहेर पडायचं असेल, आपल्याला जर जगातले जग कशा प्रकारे चालतं हे समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला भगवंतांच्या भक्ती मार्गातली जी साधना, भक्तीची जी क्रिया आहे, विशेषतः भगवंतांचा लक्ष देऊन एकाग्र चित्ताने नामजप हा व्यवस्थित होणं आवश्यक आहे। आणि जोपर्यंत हे व्यवस्थित होत नाहीये, तोपर्यंत आपण केवळ अशाच प्रकारचं जगाचं चित्र पाहू, जी मायादेवी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। तर यावर आपण काल चर्चा केलेली। तर आपण श्लोक क्रमांक 20 पासून सुरुवात करूया। कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच प्रस्तावनेवर, आपण आता जे सांगितलं त्यावर? ठीक आहे। श्लोक क्रमांक 20 हे ब्रह्माजींचं नारद मुनींना उत्तर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर आपण चर्चा करत आहोत। कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा। स एष भगवान लिंगये स एष भगवान लिंगये लिंगे त्रिभितैरक्षो त्रिभिर्तैरधोक्षज त्रिभिरेतैरधोक्षजः अधोक्षयज त्रिभिः
त्रिभिः एतै अधोक्षजः त्रिभिर्देयः अधोषजः स्वलक्षितगतिर्ब्रह्मन् स्वलक्षितगतिर्ब्रह्मन् सर्वेषां मम चेश्वरः सर्वेषां मम च ईश्वरः. कुणाला वाचायचंय का? प्रभुजीच माताजीच. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. वाचू. हा, हरे कृष्ण. येस माताजी. हरे कृष्ण प्रभुजी. सादर प्रणाम. धन्यवाद. हे ब्राह्मण श्रेष्ठ नारदा, वर उल्लेखिलेल्या त्रिगुणांमुळे परमद्रष्टा दिव्यरूपी भगवंत जीवांच्या भौतिक इंद्रियांच्या जाणीवे पलीकडे आहेत, परंतु ते माझ्यासहित प्रत्येकाचे नियंत्रक आहेत. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्री श्री भगवद्गीतेत 7.24 आणि 25 भगवंतांनी स्पष्टपणे सांगितले आहे की निराकारवादी वेदांताचे कितीही अध्ययन करीत असले तरी ते ब्रह्मज्योती नामक भगवंतांच्या दिव्य किरणांना अधिक महत्त्व देत असल्यामुळे आणि परम सत्य हे अंतिमतः निराकारच आहे व ते आवश्यकतेनुसार ते एखादे रूप धारण करीत असते असा निष्कर्ष काढीत असल्यामुळे साकारवाद्यांपेक्षा कमी बुद्धिमानच आहेत. वस्तुस्थिती तर अशी आहे की उपरोक्त प्राकृतिक त्रिगुणांनी ते आवृत्त झाल्यामुळे दिव्य स्वरूपी भगवंतांकडे जाण्यात असमर्थ आहेत. भगवंत कोणासही प्राप्त होऊ शकत नाहीत, कारण ते स्वतःच्या योगमाया शक्तीच्या आवरणामागे आहेत. परंतु कोणीही असा चुकीचा निष्कर्ष काढू नये की भगवंत पूर्वी अप्रकटच होते आणि आता मानव रूपात प्रकट झाले आहेत. भगवंतांच्या निराकारत्व विषयीची ही चुकीची कल्पना त्यांच्या योगमाया शक्तीच्या आवरणामुळे झालेली असते. बद्ध जीव जेव्हा त्यांना पूर्णपणे शरण जातो तेव्हा केवळ त्यांच्या इच्छेनेच ते आवरण दूर होऊ शकते. उपरोक्त त्रिगुणांच्या पलीकडे असणारे भगवत भक्त भगवंतांचे सर्व आनंदमय दिव्य रूप आपल्या शुद्ध सेवा भक्तीच्या प्रेमदृष्टीने पाहू शकतात. हरे कृष्ण प्रभुजी. सादर प्रणाम. श्रील प्रभुपादजी की जय. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. तर एक श्लोक येतो शास्त्रामध्ये, आपण तो पाहण्याचा प्रयत्न करू. कृपया आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. अतः श्रीकृष्ण नामादी अथ श्रीकृष्ण नामादि न भवेद् ग्राह्यम् इंद्रियै सेवोन्मुखे हि जीवादौ स्वयं एव स्फुरति अधः. तर या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की कोणीही व्यक्ती भगवंतांना ह्या भौतिक इंद्रियांच्या द्वारे जाणू शकत नाही. एक साधं सोपं उदाहरण देतो मी आपल्याला, की उदाहरणार्थ आपलं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश, ह्या पंचमहाभूतांनी आपलं शरीर बनलेलं आहे. आणि हे शरीर ठराविक वातावरणात राहण्यासाठी योग्य आहे. उदाहरणार्थ काय आपल्या राहणीमानाची वातावरणाची रेंज असू शकते. उदाहरणार्थ कमीत कमी तापमान -25, -30 आपण गरम कपडे वगैरे घालून सहन करू शकतो. त्याचप्रमाणे उष्णता. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. की त्याचप्रमाणे उष्णता पण आपण 40-45 जास्तीत जास्त, आणि पण आपल्याला काळजी घ्यावी लागते की उष्माघाताचा वगैरे त्रास होऊ नये, सनस्ट्रोक होऊ नये, तर आपलं शरीर राहू शकतं. आणि ह्या शरीराला घेऊन जर आपण स्पेस म्हणजे अवकाशात जर जायचं म्हटलं तर असंच जाऊ शकत नाही. त्यासाठी वेगळ्या प्रकारचं सूट, आवरण घालणं आवश्यक आहे, नाहीतर हे शरीर टिकणार नाही, मृत्यू लगेच होऊन जाईल. त्याचप्रमाणे श्रील प्रभुपादजी सांगतात की असे आवरण घालून पण जो या सोलार सिस्टम, या सोलार सिस्टमला मराठीमध्ये काय म्हणतात प्रभुजीच माताजीच? सौरमंडल. सौरमंडल. हा, तर सौरमंडलातला जो सर्वात मुख्य घटक आहे सूर्य, त्याच्याजवळ आपण अशा प्रकारचं आवरण घालून पण जाऊ शकत नाही का, एवढी त्याची उष्णता आहे. आणि श्रील प्रभुपाद सांगतात परंतु त्या ठिकाणी पण अस्तित्वात असणारे जीव आहेत. आत्ता
या घडीला विज्ञानाने प्रूव्ह केलेलं आहे, की फायर बॅक्टेरिया तुम्ही Google पण करू शकता नंतर, की अग्नीमध्ये राहणारे पण असे जीव आहेत, जे अग्नीमध्ये पण जिवंत राहू शकतात. का? त्यांचं शरीर अशा प्रकारे बनलेलं आहे, की तेवढा अग्नीचा जो दाह आहे, उष्णता आहे, त्याला ते सहन करू शकतात. पण आपलं शरीर तसं बनलेलं नाहीये. त्याच प्रकारे भगवंतांच्या बाबतीत पण या श्लोकामध्ये सांगितलंय, की भगवंतांचं स्वरूप, कृष्णाचं स्वरूप हे दिव्य आहे. त्यामुळे आपण ह्या हाडामासांच्या बनलेल्या 5 पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीराने घेऊन भगवंतांना ह्या शरीराच्या माध्यमातून अप्रोच म्हणजे त्यांना त्यांना जाणू शकत नाही. तर त्यांना जाणण्याची प्रक्रिया पण ह्याच श्लोकामध्ये सांगितली. काय जाणण्याची प्रक्रिया सांगितली? सेवोन मुखेही जीवादो, की भगवंतांना जाणण्याची प्रक्रिया आहे त्यांच्या सेवेमध्ये जोडण्याची. जो व्यक्ती भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये जोडलेला असेल, भगवंत सांगतात भगवद्गीतेत, की तोच व्यक्ती भगवंतांना योग्य प्रकारे जाणू शकेल आणि त्या सेवेची सुरुवात कोणती ते पण इथे सांगितले. सेवोन मुखेही जीवादो म्हणजे आपल्या जिभेपासून भगवंतांच्या भक्तिमय क्रियेची सुरुवात होते आणि जिभेपासून याचा अर्थ काय? याचा अर्थ जिभेची 2 कार्य आहेत. एक कार्य आहे, की आपण जे अन्न ग्रहण करतो ते स्वीकारणे आणि दुसरं कार्य आहे बोलण्यासाठी, स्वरासाठी त्याचा उपयोग करणे. तर अन्न स्वीकारण्याची जी क्रिया आहे, त्यामध्ये भगवंतांना अर्पण केलेला भोग, जो प्रसाद म्हणून आपण ग्रहण करतो, तो स्वीकारणे आणि जिभेचं दुसरं कार्य आहे भगवंतांचा नामजप, नामकीर्तन इत्यादी करणे. तर भगवंतांच्या भक्तिमय सेवेची जी सुरुवात आहे, या श्लोकात सांगितल्याप्रमाणे ती जिभेने सुरुवात होते आणि अशा प्रकारे ज्यावेळेस भगवंतांच्या सेवेमध्ये आपण व्यवस्थित सर्व इंद्रियांना जोडतो, तोच एक मार्ग आहे शास्त्र सांगतं, की भगवंतांच्या दिव्य स्वरूपाला जाणण्याचा. ना की आपण भौतिक इंद्रियांनी त्यांना जाणू शकत नाही. कधी-कधी लोकं असं चॅलेंज करतात खूप अभिमानाने, की मी मानेल, की भगवंत अस्तित्वात आहेत, ज्यावेळेस तुम्ही मला माझ्या डोळ्यांसमोर ते दाखवाल. परंतु आपल्या डोळ्यांची पाहण्याची क्षमता काय आहे? भगवंतांसारखे दिव्य व्यक्तिमत्व सोडा, परंतु कित्येक साऱ्या भौतिक गोष्टी आहेत, ज्या आपण साधारण डोळ्यांनी पाहू शकत नाही. उदाहरणार्थ, कोणत्याही वस्तू मॅटर यामधील आपण इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन पाहू शकतो का? नाही पाहू शकत. त्यासाठी आपण पाहतो, की छोट्यात छोटा जीव अमिबा त्याला आपण नुसत्या डोळ्यांनी पाहू शकतो का? त्यासाठी पण आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. का? कारण आपल्या डोळ्यांनी पाहण्याची क्षमता सीमित आहे. त्याचप्रमाणे आपण दवाखान्यामध्ये वगैरे पाहतो, एक्स-रेज वगैरे जे आपल्या शरीरावर आवरण असताना पण शरीरातल्या आतमधल्या भागांचा जो फोटो आहे, तो व्यवस्थित घेऊ शकतात. आपण त्यांना पाहू शकतो का? नाही पाहू शकत. तर सांगण्याचा हेतू हा, की भगवंत सोडा, परंतु कित्येक साऱ्या भौतिक गोष्टी आहेत, ज्या आपण आपल्या नेकेड आईज म्हणजे साध्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. मग आपण अशी कशी अपेक्षा करू शकतो, की ह्याच भौतिक डोळ्यांनी मी भगवंतांना पाहील अशाच अवस्थेमध्ये. प्रभुपाद म्हणतात, अगोदर आपले इंद्रिय जे आहेत, ते भक्तिमय करणं आवश्यक आहे. त्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेमध्ये जोडून आणि विशेषतः या सेवेची सुरुवात होती आपल्या जिभेला भगवंतांच्या सेवेत जोडून भगवंतांच्या नामसंकीर्तनाद्वारे, नामजपाद्वारे आणि भगवंतांचा अर्पण केलेला जो भोग प्रसाद आहे, तो स्वीकारून आपण आपल्या जिभेला भगवंतांच्या सेवेमध्ये जोडू शकतो. तर इथे भागवतामध्ये सांगितलेलं आहे, की कशाप्रकारे ह्या भगवंतांना जाणण्याची जी क्रिया आहे, ती भौतिक इंद्रियांच्या जाणिवेच्या पलीकडे आहे. जसं मी तुम्हाला काही भौतिक गोष्टींचं उदाहरण दिलं, ज्या अस्तित्वात आहेत, पण आपण आपल्या साध्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. भगवंत तर भौतिक यांच्या पण घटकांच्या पण पलीकडे आहेत, दिव्य आहेत. आणि श्रील प्रभुपादजी सांगतात, की जे मायावादी असतात, ते भगवंतांच्या सच्चित आनंद रूपाला मानत नाहीत. त्यांच्या मते भगवंत हे एका
शक्तीच्या रूपामध्ये किंवा त्यांच्या शरीरातून निघणारी जी कांती, जो प्रकाश आहे, त्याला ब्रह्मज्योती म्हटलं जातं. तर त्यांच्या समजाप्रमाणे भगवंतांचं अस्तित्व हे त्या ब्रह्मज्योतीपर्यंतच किंवा शक्तीपर्यंतच सीमित आहे. परंतु भागवत सांगतं पहिल्या स्कंदामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये, "वदन्ति तत् तत्त्वविदं." आपण तो श्लोक पाहू. पहिल्या स्कंदाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये, "वदन्ति तत् तत्त्वविदस्तत्त्वं यज्ञानम् अद्वयं ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते." तर भागवतात सांगितलंय की भगवंतांना जाणण्याचे 3 स्तर आहेत. पहिला जो प्राथमिक स्तर आहे, त्यांना त्यांच्या शरीरातून निघणाऱ्या अंगकांतीच्या किंवा प्रकाशाच्या रूपामध्ये जाणणं. दुसरा स्तर आहे की भगवंतांचं जे विस्तारित रूप आहे, प्रत्येक प्राणिमात्रामध्ये स्थापित असलेलं परमात्मा रूप, त्याद्वारे भगवंतांना जाणणं. आणि सर्वश्रेष्ठ भगवंतांना जाणण्याचा जो स्तर आहे, तो आहे भगवंतांना त्यांच्या त्रिभंग ललित या श्यामसुंदर रूपामध्ये जाणणे. तर या 3 स्तरांपैकी जो प्राथमिक स्तर आहे, भगवंतांना त्यांच्या अंगकांतीच्या, ब्रह्मज्योतीच्या स्तरावर जाणणे. तर जे मायावादी आहेत, ते केवळ ह्या प्राथमिक स्तरावरच भगवंतांना जाणू शकतात. आणि त्यानंतरचा स्तर जर जाणून घ्यायचा असेल, तर भगवंतांच्या सेवेमध्ये जोडणं आवश्यक आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की आपण ब नो वन कॅन फोर्स कृष्णा टू अपीअर. कोणी कृष्णाला फोर्स नाही करू शकत, की तुम्ही माझ्या समोर दाखल व्हा किंवा स्वतःला दाखवा, तरच मी म्हणेल, की भगवंत अस्तित्वात आहेत. कारण भगवंत हे आपले श्रील प्रभुपादजी सांगतात, की गॉड इज नॉट अवर ऑर्डर सप्लायर, की भगवंतांना केवळ हेच काम नाहीये, की आपण आदेश द्यावं आणि त्यांनी त्या आदेशाचं पालन करावं. श्रील प्रभुपाद म्हणतात, अगोदर आपल्याला स्वतःमध्ये ती पात्रता आणणं आवश्यक आहे. भगवंतच कशाला, आपण पाहू शकतो, की उदाहरणार्थ आपण भारत या देशामध्ये निवासी आहोत. तर आपण भारताचे पंतप्रधान हे नाहीत म्हणू शकत, की त्या पंतप्रधानांना मी त्याच वेळेस मानेल, जर ते माझ्यासमोर इथे हजर राहतील. ते बांधील नाहीयेत आपल्या आदेशाचं पालन करण्यासाठी. त्याच प्रकारे जर एखाद्या देशाचे प्रमुख बांधील नाही आहेत, तर भगवंतांकडून आपण कसं अपेक्षा ठेवू शकतो, की ते बांधील असतील. तर भगवंतांना फोर्स करण्यापेक्षा आपण स्वतःला पात्र करून घेणं हे आवश्यक आहे सेवेच्या माध्यमातून. जसं भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर, श्रील प्रभुपादांचे गुरु महाराज, ते म्हणायचे, की "डोंट ट्राय टू सी कृष्णा, ॲक्ट इन सच अ वे दॅट कृष्णा वुड वॉन्ट टू सी यू." की तुम्ही भगवंतांना पाहण्यासाठी खूप तळमळ करू नका. अशा प्रकारे भगवंतांची सेवा करा, की भगवंतांची इच्छा झाली पाहिजे, की कोण आहे हा भक्त, इतक्या छान प्रकारे सेवा करत आहेत आणि स्वतःच्या आनंदाने, खुशीने ते त्या भक्तासमोर स्वतःला स्थापित करतात किंवा दर्शन देतात. तर त्यामुळे निराकारवाद्यांची किंवा मायावादी व्यक्तींची ही जी समज आहे, की भगवंत हे केवळ त्यांचं जे रूप आहे त्या अंगकांतीपुरतं मर्यादित आहे आणि ज्यावेळेस ते पृथ्वीवर अवतार घेतात, त्यावेळेस ते मायेने बनलेलं रूप म्हणजे तुमच्या माझ्यासारखी हाडामासाचं जे शरीर आहे, अशा प्रकारचं शरीर धारण करतात. ही जी मायावादी व्यक्तींची जी कल्पना आहे, ती स्पष्टपणे चुकीची आहे. भगवंत हे आध्यात्मिक जगतात राहताना किंवा पृथ्वीवर अवतरित होताना कोणत्याही स्तरावर भगवंतच राहतात. जसं की ह्या गोष्टीचं उदाहरण द्यायचं झालं, तर ज्यावेळेस भगवंतांनी, कृष्णाने पूतना ह्या खेचरी प्रकारातल्या असुरीचा वध केला. किती दिवस वय होतं प्रभूजी, माताजी? 3 पूतनेचं दिवस. 3 दिवसांचं, जवळपास 2 ते 3 दिवसांचं त्यांचं केवळ बाळ होतं. परंतु त्या 2 ते 3 दिवसांच्या बाळाच्या रूपामध्ये असल्यामुळे भगवंतांच्या सामर्थ्यामध्ये काही फरक नाही पडला. त्याचप्रकारे पूतना नंतर दुसरा जो अ, असुर मारला गेला, शकटासूर.
त्यावेळेला पण भगवंत एका इन्फंट छोट्या बाळाच्या रूपात होते आणि केवळ त्यांच्या पायाच्या स्पर्शाने जो की तो बैलगाडीच्या रूपामध्ये तो असुर होता, तो पूर्णपणे तुकडे तुकडे झाले, त्या गाडीचे मृत्युमुखी पडला. त्याच प्रकारे तृणावर्त जो की एका मोठ्या वादळाच्या रूपामध्ये अवतरला आणि इतका मोठा हा असुर भगवंतांना, छोट्या कृष्णाला घेऊन खूप आकाशामध्ये उंचपर्यंत गेला आणि भगवंतांनी काही स्वतःचं रूप मोठं नाही केलं किंवा भगवंतांनी काही स्वतःचे हात खूप जास्त असे मोठे नाही केले त्या तृणावर्ताला ठार करण्यासाठी. तर श्रील प्रभुपादजी म्हणतात, की भगवंत हे भगवंतच राहतात. ते नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या रूपात असू, की एका मुलाच्या रूपात असू, थोड्या मोठ्या झालेल्या किंवा एका युथफुल म्हणजे यौवन रूपात असू. भगवंत हे नेहमी त्यांची शक्ती, भगवंत सामर्थ्य तेवढंच राहतं. त्याच्यामध्ये काही कमी होत नाही. आणि श्रील प्रभुपादजी एक उदाहरण द्यायचे, की पाश्चात्य देशांमध्ये पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांबद्दल एक समज आहे, की ते पूर्ण सृष्टीचा भार हे वाहत आहेत. आणि पाश्चात्य देशांमध्ये एक संकल्पना मांडली जाते, की ॲटलस नावाचा व्यक्तीचा आपण कधी पुतळा किंवा फोटो पाहिलेला असेल, की खूप असे त्याचे बायसेप्स म्हणजे स्नायू वगैरे जे आहेत, ते खूप असे ताकदवान दाखवलेले असतात मोठे-मोठे आणि तो पूर्ण पृथ्वीचा भार वाहत आहे. श्रील प्रभुपाद म्हणतात, की भगवंतांची कल्पना तशी नाहीये. एकदा श्रील प्रभुपाद ज्यावेळेस पाश्चात्य देशामध्ये प्रचार-प्रसार करत होते, त्यांच्या एक शिष्या होत्या आहेत जादूराणी माताजी. तर त्यांना श्रील प्रभुपादांनी कृष्णाने गोवर्धन लीला करताना जो गोवर्धन पर्वत उचलला होता, त्याचा चित्र काढण्यासाठी श्रील प्रभुपादांनी सांगितलं. आणि सुरुवातीला ज्यावेळेस जादूराणी माताजींनी चित्र काढलं, त्यावेळेस त्यांनी कृष्णा जे की 8 वर्षांचे होते, गोवर्धन पर्वत उचलताना त्यांचे जे दंड होते, बाहू, ते एकदम असे बलदंड म्हणजे जसं की जिममध्ये वगैरे जे अ, व्यायाम करतात आणि पिळदार शरीर प्राप्त करतात, त्यांच्यासारखे दंड माताजींनी काढले होते. हे दाखवण्यासाठी की कृष्ण खूप मेहनतीने गोवर्धन पर्वत उचलत आहेत. परंतु श्रील प्रभुपादांनी त्याला मान्यता नाही दिली. श्रील प्रभुपादांनी सांगितलं, की भगवंत जरी 7 दिवस आणि 7 रात्र त्यांनी गोवर्धन पर्वत उचलला, तरी त्यांना असे पिळदार स्नायू वगैरे असण्याची गरज नाहीये. भगवंत हे भगवंतच राहतात. साध्या टेंडरला आपण मराठीमध्ये काय म्हणतो माताजी? टेंडर प्रभुजी, माताजी? म्हणजे नाजूक किंवा छोटं म्हणजे नाजूक असं. हां, नाजूकपणा त्यांचा जाण्याची गरज नाही त्यांना पूर्ण गोवर्धन उचलण्यासाठी पण. सांगण्याचा अर्थ असा, की भगवंत हे कोणत्याही रूपात एका नाजूक मुलाच्या रूपात राहिले तरी त्यांचं सामर्थ्य कमी होत नाही. आणि त्यांचं जे स्वरूप आहे ते आपण या भौतिक इंद्रियांनी न जाणता इंद्रियांना अगोदर दिव्य सेवेमध्ये जोडणं आवश्यक आहे. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच? हरे कृष्णा. आपण काही मुद्द्यांवर चर्चा केली, की मायावादी व्यक्तींची भगवंतांबद्दल कल्पना काय आहे, यावर आपण चर्चा केली. आपण दुसरा मुद्दा मांडला, की भगवंत हे दिव्य असल्यामुळे त्यांना आपण भौतिक इंद्रियांद्वारे जाणू शकत नाही. जसं की आपण वेगवेगळे उदाहरणं पाहिले, की कित्येक साऱ्या भौतिक गोष्टी पण आपल्या इंद्रियांच्या जाणण्याच्या क्षमतेच्या पलीकडच्या आहेत. मग आपण भगवंतांसारख्या दिव्य व्यक्तीला कशाप्रकारे भौतिक इंद्रियांनी जाणू शकतो? आपण श्लोक पाहिला, अतः श्रीकृष्ण नामादी न भवेत ग्राह्यम इंद्रियै, की कशाप्रकारे ह्या भौतिक इंद्रियांनी भगवंतांना न जाणता केवळ त्यांच्या सेवेत जोडून इंद्रिय, विशेषतः जिभेपासून, आणि जिभेचं विशेष कार्य आहे भगवंतांचा नामजप करणे, नामसंकीर्तन करणे आणि भगवत प्रसाद स्वीकार करणे, ग्रहण करणे. त्याद्वारे आपण आपल्या इंद्रियांना शुद्ध करू शकतो आणि भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करू शकतो. कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभूजीच माताजीच, हरे कृष्णा. खूप साऱ्या गोष्टी एकत्र होत आहेत का? सगळ्यांना कळत आहे? कन्फ्युजन होतंय प्रभूजी थोडं. कन्फ्युजन? ठीक आहे, चालेल. कोणता मुद्दा तुम्हाला कळाला नाही माताजी? मी हळूहळू. आता प्रभूजी आपण ते आता बोललात की भगवंतांच्या जे सामर्थ्याबद्दल आपण बोललो. आता तुम्ही उदाहरण सुद्धा दिलं ते आणि थोडं मायाचं प्रभाव त्यामध्ये थोडं ठीक. कन्फ्युजन.
चालेल, तर चालेल. अचानक सुरू झाला हा मुद्दा, त्यामुळे थोडं मला कन्फ्युजन. चालेल. तर भगवंतांच्या दिव्य शरीराबद्दल आपण हे सांगितलं, की भगवंतांना कोणतंही मोठं कार्य करण्यासाठी पिळदार शरीर, जे की आजकालचे जे अ, व्यायामशाळेत वगैरे जाऊन प्राप्त करतात लोकं, तशा प्रकारचं शरीर दाखवण्याची असण्याची गरज नाहीये. का? कारण भगवंत ज्यावेळेस 2 ते 3 दिवसांचं बाळ होते, त्यावेळेस त्यांचे जे हात-पाय नाजूक होते, त्या स्थितीत पण भगवंतांची शक्ती ही तेवढीच असामान्य राहते, जेवढी त्यांची नेहमीकरता आहे. त्यामुळे आपण जादूराणी माताजींचं जे उदाहरण सांगितलं, की कृष्णाला गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी खूप मेहनत नाही करावी लागली. त्यांना पिळदार शरीर वगैरे काही दाखवण्याची गरज नाही पडली. सरळ त्यांनी डाव्या हाताच्या करंगळीवर, जो की आपल्या शरीराच्या सर्वात नाजूक भागांपैकी एक आहे, अशा डाव्या हाताच्या करंगळीवर सहज त्यांनी गोवर्धन पर्वत उचलला. केवळ उचलला नाही, तर तो धारण केला 7 दिवस आणि 7 रात्र. याच्यातून हे दिसतं, की भगवंतांचं जे शरीर आहे, ते भौतिक एका शक्तिशाली व्यक्तीच्या शरीरासारखं नाहीये. आध्यात्मिक दिव्य शरीर आहे आणि त्यांचं सामर्थ्य असामान्य असल्यामुळे त्यांचं शरीर नाजूक राहून पण तेवढंच सामर्थ्यशाली राहू शकतं. हा मुद्दा क्लिअर आहे? माताजी, प्रभूजी, हरे कृष्ण. हो प्रभूजी. प्रभूजी, जो मायाचा प्रभाव आता तुम्ही लास्ट क्लास पर्यंत जे सांगत होतात ना, आणि हां. आता भगवंतांच्या सामर्थ्य याच्यामध्ये काय कनेक्शन आलं ते मला थोडं कन्फ्युज झालं. हां, की माया शक्तीचा जो प्रभाव आहे भगवंतांच्या बहिरंग शक्तीचा, तो प्रभाव असेपर्यंत आपल्याला भगवंतांना जाणणं किंवा भगवंतांना जाणणं सोडा, भगवंतांची जी सृष्टी आहे, ह्या भौतिक जगाचं जे निर्माण आहे, ते पण व्यवस्थित प्रकारे कशाप्रकारे भौतिक जगत स्थापित होतं, कशाप्रकारे कार्य करतं, हे आपण जाणू शकत नाही, जोपर्यंत आपण मायाशक्तीच्या प्रभावाखाली आहेत. आणि त्याचं छोटंसं उदाहरण देता येईल, की ज्या प्रकारे असा व्यक्ती ज्याला मोतीबिंदू झालेला आहे, कॅटरॅक्ट, तो गोष्टी स्पष्टपणे, ठळकपणे पाहू शकत नाही. त्याला काय करावं लागेल? मोतीबिंदूची शस्त्रक्रिया किंवा कॅटरॅक्ट ऑपरेशन करावं लागेल. त्याच प्रकारे आपल्याला जर मायाशक्तीच्या बाहेर यायचं आहे, भगवंतांना जाणायचं आहे, तर आपल्याला पण आपले इंद्रिय शुद्ध करून घेणं आवश्यक आहे, भगवंतांना जाणण्यासाठी. भौतिक इंद्रियांच्याद्वारे आपण ना तर भगवंतांना जाणू शकतो, ना तर ह्या जगाला व्यवस्थित प्रकारे कशाप्रकारे कार्य करत आहे, ते ओळखू शकतो. ठीक आहे का माताजी, प्रभूजी? हो, हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीस, माताजीस? ठीक आहे. आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 21. कालं कर्म स्वभावं च कालं कर्म स्वभावं मा एषो मायया स्वया मायया मायया स्वया आत्मन्यदृच्छया प्राप्तं आत्मन्यदृच्छया प्राप्तं विभुभूषुरुपादते दधे. विभूषुरूपादते. हरे हरे कृष्ण. चित्रा माताजी. येस हरे कृष्णा. येस. सर्व शक्तीचे नियंत्रक भगवंत अशा रीतीने आपल्या शक्तीद्वारे शाश्वत काळ सर्व जीवांचे दैव आणि ज्यासाठी जीव निर्माण झाले आहेत, तो त्यांचा विशिष्ट स्वभाव निर्माण करतात व पुन्हा त्यांना स्वतंत्रपणे विलीनही करतात. तात्पर्य श्रील प्रभुपाद जय. श्रील प्रभुपादाद्वारा ज्या भौतिक जगात बद्ध जीवांना गौण स्थानी राहून कार्य करण्याची भगवंत अनुमती देतात, त्यांची विनाशानंतर पुन्हा निर्मिती होते. भौतिक सृष्टी ही अनंत आकाशातील एखाद्या मेघाप्रमाणे आहे. शाश्वतरित्या ब्रह्मज्योतीच्या किरणांनी भरलेल्या चिदाकाश आकाश. हे वास्तविक आकाश आहे आणि या अनंत आकाशाचा एक अल्पसा भाग भौतिक सृष्टीचा महत्त्वरूपी
मेघांनी आवृत्त झालेला असतो. या महत् तत्वामध्ये भगवदेच्छा विरुद्ध जाऊन स्वामित्व गाजविण्याची इच्छा करणाऱ्या बद्ध जीवांना त्यांच्या इच्छेनुसार भगवंत आपल्या बहिरंगा शक्तीच्या माध्यमाने टाकून सक्रिय करतात. ते ज्याप्रमाणे नियमितपणे वर्षा ऋतू येतो व जातो, त्याप्रमाणे भगवद्गीतेत 8.19 सांगितलेल्या प्रमाणे भगवंताच्या नियंत्रणाखाली सृष्टीची निर्मिती होते व पुन्हा तिचा विनाशही होतो. म्हणून भौतिक जगतातील निर्मिती व तिचा विनाश ही भगवंताची नित्य क्रिया आहे. बद्ध जीवांनी स्वतःच्या इच्छेनुसार कार्य करून त्या योग्य विनाशकाळी आपल्या स्वतंत्र इच्छेनुसार पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे निर्माण होण्याचे आपले दैव बनवावे, यासाठीच ही नित्य क्रिया घडत असते. म्हणून सृष्टीची निर्मिती इतिहासात एक विशिष्ट दिनी होत असते. आपल्या क्षुद्र अनुभवातील ज्या गोष्टी प्रारंभ असतो त्याविषयी असाच विचार करण्याची आपली सवय असते. निर्मिती आणि विनाशाचे त्या प्रक्रियेस अनादि असे म्हटले जाते. अर्थात सृष्टी निर्मिती प्रथम केवळ केव्हा झाली याचा संदर्भ दिला जात नाही, कारण आंशिक सृष्टीचा कालावधी सुद्धा किती आहे एकदा 1 मिनिट 864 करोड 864 करोड कोटी. हा 8 नाही 8 करोड 864 करोड 864 कोटी. हा 864 करोड वर्ष इतका असतो. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे सृष्टी निर्मितीचा नियमच असा आहे की भगवंताच्या इच्छेने ती एका विशिष्ट काळी निर्माण होते व पुन्हा तिचा संहार होतो. ज्याप्रमाणे प्रकाश आणि उष्णता ही अग्नीच्या शक्तीची निरनिराळी रूपे आहेत, त्याप्रमाणे अखिल भौतिक व आध्यात्मिक सृष्टी सुद्धा भगवत शक्तीचीच प्राकट्य आहे. शक्तीच्या अशा विस्ताराने भगवंत आपल्या निराकार रूपात स्थित असतात आणि अखिल सृष्टी त्यांच्या निराकार रूपावर आधारित असते. तथापि पूर्णम असे भगवंत सृष्टीपासून भिन्नच असतात आणि म्हणून कोणीही चुकीने असे समजू नये की त्याच्या निराकार रूपाचा अनंत विस्तारामुळे त्यांचे साकार रूपच अस्तित्वात असत नाही. निराकार रूप ही त्यांच्या शक्तीची एक अभिव्यक्ती आहे आणि त्यांच्या निराकार शक्तीचे असंख्य अमर्याद विस्तार असले तरी ते नित्य साकार रूपात अस्तित्वात असतात. भगवद्गीतेत 9.5.7 अखिल सृष्टी भगवत शक्तीवर अशी कशी आधारित आहे हे समजणे मानवी बुद्धीला अशक्यप्राय आहे. नाही, मला दिसतच नाही. समजणे मानवी बुद्धीला अशक्यच आहे. हे मध्येच ना हे येऊन राहिलंय त्याच्यामुळे अटेंडन्सची लिंक आली ना प्रभूजी, म्हणून मला दिसतच नव्हतं. अच्छा, आता दिसतंय. एक मिनिट. भगवद्गीता अजून बरे का? परंतु या संदर्भात भगवंतांनी भगवद्गीतेचे एक अत्यंत सुंदर उदाहरण दिलेले आहे. असे म्हटले आहे की सर्व भौतिक वस्तूंचे आधारस्थान असलेल्या विशाल आकाशामध्ये वायू आणि अणु अस्तित्वात असले तरी ते त्यापासून प्रभावित न होता विभिन्नच राहतात. त्याचप्रमाणे भगवंताच्या शक्तीने निर्मिलेल्या सर्व गोष्टींचे पालन जरी भगवंतच करीत असले तरीही ते त्यापासून भिन्नच असतात. सर्व श्रेष्ठ निराकारवादी शंकराचार्य यांनी सुद्धा त्याचा स्वीकार केला आहे ते म्हणतात की नारायण परो व्यक्तात अर्थात नारायण हे आपल्या निराकार सृजन शक्तीपासून अलिप्तच आहेत. अशा रीतीने प्रलयाच्या वेळी अखिल सृष्टी दिव्य नारायणाच्या शरीरात विलीन होते आणि पुन्हा त्यांच्या शरीरातून पूर्वीप्रमाणेच दैव आणि व्यक्तिगत स्वभाव सहित सृष्टीची निर्मिती होते. जीव हे भगवंतांचे अंश असल्या कारणाने त्याचे वर्णन आत्मा अर्थात आध्यात्मिक रचनेने गुणात्मक दृष्ट्या एकरूप असे करण्यात येते.
परंतु अशा जीवांमध्ये व्यक्तिशः आणि स्वतःच्याच पुढाकाराने भौतिक सृष्टीकडे आकृष्ट होण्याची प्रवृत्ती असते आणि म्हणूनच ते भगवंतांपासून भिन्न आहे. हरे कृष्ण. प्रणाम. श्री प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर साध्या सोप्या भाषेमध्ये हे जर तात्पर्य समजून घ्यायचंय तर एक उदाहरण पाहू शकतो आपण हे दाखवण्यासाठी की भगवंतांनी ह्या सृष्टीची रचना कशासाठी केलेली आहे. जसं की बऱ्याचदा हे उदाहरण सांगितलेलं आहे मी. कधी कधी एखादं लहान मूल असतं ते आपल्या आईवडिलांना पाहून कोणत्या प्रकारचा हट्ट करतं. उदाहरणार्थ लहान मूल ज्यावेळेस आईला पाहतं की स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करताना आई दिसते, कधी कधी ते हट्ट करायला लागतं की मला पण स्वयंपाक करायचा आहे. परंतु आईला वडिलांना हे माहिती असतं की अजून हे मूल लहान असल्यामुळे याला आगीशी अजून कशा प्रकारे डील करायला पाहिजे ते माहिती नाही. त्यामुळे आई वडील काय करतात, एक टॉय किचन आणून देतात त्या मुलाला की ठीक आहे, आई पण भांड्यामध्ये स्वयंपाक करत आहे, तू पण कर. परंतु त्या मुलाचं जे खेळण्याचं भांडं असतं ते खूप छोटं असतं आणि जो गॅस असतो तो खेळण्यातला गॅस असतो, खराखुरा गॅस नसतो. त्याचप्रमाणे कधी कधी लहान मूल आपल्या वडिलांना एखादी कार चालवताना पाहतं आणि हट्ट करतं की मला पण कार चालवायची आहे. परंतु वडिलांना हे माहिती असतं की अजून या लहान मुलाला स्टिअरिंग कारचं जे नियंत्रण आहे व्यवस्थित मॅनेज करता येणार नाही. मग ते टॉय कार म्हणजे खेळण्यातली गाडी देतात, जेणेकरून आपल्या आईला किंवा वडिलांना कॉपी करू शकेल हे मूल. त्याच प्रकारे भगवंत ज्या प्रकारे हे आई-वडील लहान मुलांना टॉय कार किंवा टॉय किचन देतात, त्याच प्रकारे भगवंत आपल्याला टॉय मटेरियल वर्ल्ड म्हणजे आध्यात्मिक जगाची जी प्रतिकृती आहे, ती देतात आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या लहान मुलाप्रमाणे. आणि ह्या इच्छा जन्मतःच कशा प्रकारे आपल्याला प्राप्त होतात ते पण भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की आपण ज्या प्रकारचं कार्य ह्या जन्मामध्ये करतो आणि त्या कार्याच्या अनुसार मृत्यूच्या वेळेला आपल्या डोक्यामध्ये काय विचार चालू असतील ते ठरतं. जसं की एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीला जर आसक्त असेल तर स्वाभाविक काय आहे, निश्चित काय होऊ शकतं की मृत्यूच्या वेळेला त्याच आसक्त असणाऱ्या गोष्टीवर त्या व्यक्तीचं लक्ष केंद्रित होईल. आणि भगवद्गीतेमध्ये एक श्लोक येतो, खूप सुंदर श्लोक आहे 15व्या अध्यायामध्ये. होय का प्रभूजी? अंतकालेच मामेव. नाही नाही, 15व्या अध्यायामध्ये. कृपया सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. शरीरम वाप्नोति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात्. वायुर्गन्धानि वाशयात्. तर या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की जो जीव आहे, प्राणी मात्र आहे, तो काय करतो की या भौतिक शरीरामध्ये जे काही त्याच्या इच्छा, आकांक्षा, कल्पना आहेत, त्या एक शरीर ज्यावेळेस सोडून दुसरं शरीर धारण करतो, त्यावेळेला त्या इच्छा, आकांक्षा, धारणा ज्या आहेत, तो व्यक्ती पुढच्या शरीरामध्ये पण कंटिन्यू करतो. कशा प्रकारे? भगवंत एक उदाहरण देतात, वायुर्गंधा निवाशयात, की ज्या प्रकारे वारा जो असतो, हवा जी असते, ती एखाद्या ठिकाणचा एक विशिष्ट प्रकारचा गंध किंवा स्मेल, गंधाला आपण काय म्हणतो, वास, हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कॅरी करते. उदाहरणार्थ ज्यावेळेस हवा एखाद्या सुगंधी फुलांच्या शेतातून जाईल, त्यावेळेला आपण पाहतो की सुगंध दरवळतो. किंवा आपण ट्रेनमधून पण कधी कधी जाताना मी पाहतो की एक विशिष्ट स्त्री ही डोक्यावर एका टोपलीमध्ये ज्यावेळेस गजरे वगैरे सुगंधी फुलांचे हार घेऊन जाते, त्यावेळेस त्या गेल्यानंतर पण काही काळ
तो सुगंध दरवळत राहतो. त्याच प्रकारे आपण पाहतो की कधी काही घाणेरड्या ठिकाणाहून कोणती गाडी जाते, कोणत्या गटारीच्या ठिकाणातून किंवा कुठे कोणता प्राणी मृत होऊन पडलेला असेल, तर त्या ठिकाणापासून काही दूरपर्यंत जाईपर्यंत तो जो घाणेरडा वास आहे तो येत राहतो. तर हवा तीच आहे, परंतु ज्यावेळेला ती एखाद्या सुगंधी फुलांच्या जवळून जाते, त्यावेळेस दुर्गंधीच्या जवळून जाते, त्यावेळेस दुर्गंध कॅरी करते. भगवद्गीतेत आकांक्षा असतात, त्या एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये कॅरी केल्या जातात, सोबत नेल्या जातात. उदाहरणार्थ एक एक उदाहरण पाहू आपण, की एखाद्या व्यक्तीने ह्या जन्मामध्ये एखादं पुण्यकर्म केलेलं आहे. उदाहरणार्थ जे तहानलेले आहेत, त्यांना पिण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचं वितरण केलेलं आहे. खूप चांगली गोष्ट आहे. तर त्याचं फळ पण त्याला पुढच्या जन्मात निश्चित प्राप्त होणार. मग कदाचित तो व्यक्ती पुढच्या जन्मामध्ये अशा ठिकाणी जन्म घेऊ शकतो, ज्याला पाण्याची काही कमतरता नाहीये. मोठा जो पाण्याचा साठा आहे, रिझर्व्हॉयर वगैरे, एखादा तलाव वगैरे किंवा धरण, त्याच्या जवळपास त्याला जन्म मिळू शकतो, जिथे की पाण्याची काही कमतरता राहणार नाही. किंवा एखादा व्यक्ती गरीब विद्यार्थ्यांना गणवेशाचं, कपड्यांचं हे करत आहे, दान देत आहे. खूप चांगली गोष्ट आहे. मग त्या व्यक्तीला कदाचित पुढच्या जन्मामध्ये असा जन्म प्राप्त होऊ शकतो, की कोणत्या कपड्याच्या मोठ्या मिल ओनरचा मुलगा म्हणून, जिथे की कपड्यांचं त्याला पूर्ण कधी काही कमी भासणार नाही. तर सांगण्याचा अर्थ असा, की ज्या इच्छा आपण एका आपल्या जन्मातल्या कार्यांमधून व्यक्त करतो, त्या सर्व इच्छा, आकांक्षा मृत्यूच्या वेळी आपल्याला एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये घेऊन आपण जातो सोबत. त्याचमुळे हेच कारण आहे, आपण कधी-कधी पाहतो, की एखादं लहान मूल खूप चांगल्या घरी जन्मलेलं असतं, आई-वडील खूप सुसंस्कृत वगैरे, पण ज्यावेळेस ते मूल मोठं व्हायला लागतं, असे काही गुण दाखवायला लागतं, जे की गुण पाहून बाहेरच्यांना आश्चर्य वाटतं, की अरे, एवढ्या सुसंस्कृत घरामध्ये एवढे चांगले आई-वडील वळण लावण्याचा प्रयत्न करत असताना, ह्या गोष्टी मुलगा शिकला कुठून? की बाहेर तर कुठे कुणीच याला आतापर्यंत शिकवलेलं नाही. परंतु आधीच्या जन्मातले जे इम्प्रेशन्स आहेत, जे विचार आहेत, ते विचार जीव बद्ध अवस्थेमध्ये एका जन्मातून दुसऱ्या जन्मामध्ये कॅरी करतो. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे वायुर्गंधा निवाशयात. ज्या प्रकारे हवा चांगला सुगंध किंवा दुर्गंध कॅरी करते, त्याच प्रकारे प्राणी मात्र किंवा जीव किंवा व्यक्ती पण आपल्या इच्छा, आकांक्षा एका शरीरामधून दुसऱ्यामध्ये कॅरी करतो. म्हणून मग याचा मतितार्थ काय? याचा कन्क्लुजन, निष्कर्ष काय? निष्कर्ष हा, की आपण ज्या प्रकारच्या गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित करतो, त्याच प्रकारच्या गोष्टी भगवद्गीता सांगते, की आपल्या मेंदूमध्ये एका विशिष्ट प्रकारचं इम्प्रेशन ठरवतात. जसं की हा श्लोक आहे, खूप छान श्लोक आहे. हा आणि त्याच्या पुढचा दुसरा अध्याय भगवद्गीतेतला 62 श्लोक आणि श्लोक क्रमांक 63. 2.62, 62 आणि 63. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. ध्यायतो विषयान् पुंसः ध्यायतो ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगस्तेषु संगस्तेषु उपजायते उपजायते संगात् संजायते कामः संगं संगात् संजायते संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते. कामात् कामात् जायते क्रोधोऽभिजायते आणि पुढचा आहे क्रोधात् भवति सम्मोह क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. बुद्धिनाशात् नाशाय प्रणश्यति. तर या 2 श्लोकांमध्ये कृष्ण पूर्ण सिक्वेन्स सांगतात. पूर्ण सिक्वेन्सला आपण काय मराठीमध्ये काय म्हणतो? सिक्वेन्स, क्रम क्रम. क्रम
क्रम सांगतात की कशा प्रकारे ध्यायतो विषयान पुंसः. आपण कोणत्या भौतिक विषयांच्या गोष्टींवर कधी लक्ष केंद्रित केल्यानंतर काय होते, ती गोष्ट उपभोगण्याची इच्छा प्राप्त होते. संगस्तेष तेषुपजायते. ती गोष्ट प्राप्त होण्याची, उपभोगण्याची इच्छा जागृत होते. संगात संजायते कामः. आणि ज्यावेळेस आपण एका विशिष्ट प्रकारच्या समूहामध्ये म्हणा, असोसिएशन, संगतीमध्ये राहतो, त्यावेळेस तो भोग प्राप्त करण्याची जी इच्छा आहे ती अजून तीव्र होत जाते, ज्याला काम असं म्हटलं जातं. आणि ती गोष्ट प्राप्त करण्याची इच्छा ज्यावेळेस पूर्ण होत नाही माणसाची, त्यावेळेस काय होतं, कामात क्रोधोभिजायते. ज्यावेळेस एखादी भौतिक विषयाची गोष्ट प्राप्त करण्याची इच्छा पूर्ण होत नाही, ती पूर्ण न झालेली इच्छा कशामध्ये रूपांतरित होते, क्रोध म्हणजे रागामध्ये रूपांतरित होते. म्हणजे सांगण्याचा अर्थ की जे खूप रागीट लोक आहेत, त्यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की ते निश्चित भौतिक विषयाच्या प्रती खूप आसक्त आहेत. कारण भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस त्या भौतिक विषयाची इच्छा पूर्ण होत नाही, त्या अपूर्ण राहिलेल्या इच्छेचं रूपांतर कशात होतं, क्रोधामध्ये, रागामध्ये होतं. आणि त्या क्रोधामुळे काय होतं, क्रोधात भवती सम्मोह. की जास्त कामापेक्षा जास्त रागाने व्यक्ती हा सम्मोहात, म्हणजे काय चालू आहे ते त्याला कळणं बंद होतं. म्हणजे कधी कधी व्यक्ती अशा प्रकारचं कार्य करतो जे नंतर त्याला पण आश्चर्य वाटतं की अरे, मी एवढं घाणेरडं कृत्य कसं काय करू शकलो. तर अशा क्रोधात, खूप अतिरागात व्यक्ती काय करतो, मोहित होतो किंवा संमोहात पडतो. त्याला काय चालू आहे आणि काय नाही हे कळत नाही. आणि अशा संमोहातून काय प्राप्त होतो, स्मृती विभ्रमः. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, हे डिस्क्रिशन ज्याला म्हणतो आपण, सत्सत विवेक बुद्धी, ती नष्ट होते. स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो. सत्सत विवेक बुद्धी नष्ट होते. आणि अशा बुद्धिनाशाने काय होतं, बुद्धिनाशात प्रणश्यती. आणि पुन्हा हा जन्म झाल्यानंतर पुढचं भौतिक शरीर घेणं हे क्रमप्राप्त होऊन जातं व्यक्तीला. त्याच्यामुळे आपल्याला जर हे पूर्ण चक्र थांबवायचं आहे, तर कुठे थांबवणं आवश्यक आहे, पहिल्या स्टेपला, जी की आहे भौतिक विषयांवर ध्यान नाही करायला पाहिजे, लक्ष केंद्रित नाही करायला पाहिजे. उदाहरणार्थ, कधी कधी लोकांना असं वाटतं की आपण रस्त्याने चाललेलो आहोत आणि कोणती गोष्ट जी आपल्या कृष्ण, उदाहरणार्थ कोणते खाद्यपदार्थ जे की भक्ती मार्गाचे योग्य नाहीयेत, आणि आपण कधी कधी विचार करतो की मी खात तर नाहीये ना, नुसतं बघायला काय हरकत आहे, मी फक्त बघून घेतो. पण ते बघितल्यानंतर काय तयार होतं, इम्प्रेशन तयार होतं. मग घरी गेल्यानंतर आपण त्या भौतिक विषयाच्या गोष्टींवर रवंत करायला लागतो, त्या भौतिक विषयांच्या गोष्टींवर पुन्हा पुन्हा स्मरण करायला लागतो. आणि त्याच्यातून तीव्र इच्छा निर्माण होते ती गोष्ट प्राप्त करण्याची. ती तीव्र इच्छा पूर्ण नाही झाली की त्याच्यातून क्रोध निर्माण होतो, क्रोधातून संमोह निर्माण होतो, आणि संमोहातून स्मृतिभ्रंश, आणि स्मृतिभ्रंशातून बुद्धिनाश, आणि बुद्धिनाशातून पुन्हा आपण हे शरीर झाल्यानंतर, पूर्ण झाल्यानंतर दुसरं शरीर प्राप्त करण्यासाठी क्रम प्राप्त होतो. सर्वांना हे सिक्वेन्स कळाला, क्रम कळाला का प्रभूजी माताजी? हरे कृष्ण. हो प्रभूजी. की सांगण्याचा हेतू हा आहे सगळ्यांचा, की भौतिक शरीर व्यक्ती कसा धारण करतो, वेगवेगळे इम्प्रेशन्स कॅरी करून. जसं की मी उदाहरण सांगितलं, कधी कधी एकदम सुसंस्कृत शांत आईवडिलांच्या पोटी आलेलं बाळपण मोठं झाल्यावर अशा प्रकारे वागायला लागतं, जे की त्या आईवडिलांनी जन्मात कधी त्या व्यक्तीला शिकवण दिलेली नाही. तर हे कुठून आले गुण, मागच्या जन्मातले जे इम्प्रेशन्स आहेत, ते ज्या प्रकारे व्यक्ती मोठा होतो त्या प्रकारे हळूहळू बाहेर यायला लागतात. तर आपल्याला जर हे सायकल कट करायचं आहे, तर ध्यायतो म्हणजे त्या भौतिक गोष्टींच्या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यापासून आपल्याला थांबवणं आवश्यक आहे. क्लिअर आहे प्रभूजीच माताजीच? हरे कृष्णा. पटत आहे का हे सगळ्यांना, का अवघड वाटत आहे समजण्यासाठी? नाही, समजतंय प्रभूजी. काय प्रभूजी. हरे कृष्ण. तर इथे सांगितलेलं आहे
ब्रह्माजींनी आणि श्रील प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये सांगितलंय की भौतिक सृष्टीची निर्मिती कशासाठी झाली, कोण सांगेल? आत्ता जे आपण चर्चा केली त्यानुसार कशासाठी झालेली आहे भौतिक सृष्टीची निर्मिती एका वाक्यामध्ये? आपल्या इथे सुधार घडवून आणायचा. सुधार, आणि त्या अगोदर हा. कारण हे की आपल्या भौतिक इच्छांची पूर्णता करण्यासाठी. जर आपण भगवंतांपासून वेगळं होऊन, विमुख होऊन भौतिक आनंद उपभोगण्याची इच्छा केली नसती, तर भौतिक जगामध्ये येण्याचं कारण राहिलं असतं का? नसतं राहिलं. आपण इथे येण्याचं मूळ कारण आहे भगवंतांपासून विमुख होऊन स्वतंत्रपणे भौतिक आनंद उपभोगण्याची इच्छा. त्यामुळे भगवंतांना मजबुरीने, असं नाही की त्यांना आनंद आहे भौतिक जगत बनवण्यामध्ये, पण ज्या प्रकारे आई वडील त्या लहान मुलाच्या हट्टापायी त्याला टॉय किचन किंवा टॉय कार देतात, त्याच प्रकारे भगवंत आपल्या भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हे भौतिक जगत देतात. क्लिअर आहे का प्रभूजीज माताजीज हे उदाहरण? हो हो हरे कृष्ण. हो 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 प्रभूजी. हो हरे हो हो हरे कृष्ण. तर पुढचा श्लोक पाहू. मोठा असेल तर आपण पुढच्या वेळेला घेऊ. एक छोटा श्लोक घ्यायचा का प्रभूजी माताजी? हो प्रभूजी. हो चालेल. उशीर होत असेल तर आपण नंतर घेऊ, असं काही नाही. घ्या प्रभूजी. ठीक ठीक. कालाद गुण व्यतिकरः कालात् गुणव्यतिकरः परिणाम स्वभावतः कर्मणो जन्म महतः पुरुषाधिष्ठिताद् कुणाला वाचायचंय का प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी वाचू का प्रभूजी? हा, हरे कृष्ण. येस. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. कारणार्णवशाही विष्णू अवतरित झाल्यानंतर महत्तत्व अर्थात भौतिक सृजनाची तत्वे निर्माण होतात. नंतर काळ प्रगट होतो आणि काळाच्या ओघात त्रिगुण प्रगट होतात. स्वभाव म्हणजेच 3 गुणांचे प्रगटीकरण होय. त्रिगुणांचे नंतर क्रियांमध्ये परिवर्तन होते. तात्पर्य: भगवंतांच्या सर्वश्रेष्ठ सामर्थ्याने एकामागोमाग एक घडणाऱ्या क्रिया, प्रतिक्रिया व रूपांतराच्या प्रक्रियेमुळे अखिल भौतिक सृष्टी विकसित होते आणि त्याच सामर्थ्याने एकामागोमाग एक असे ते सारे घटक पुन्हा आवरून घेऊन भगवंतांच्या शरीरात साठवले जातात. काळ हा प्रकृतीचा समानार्थी आहे आणि तो भौतिक सृष्टीच्या तत्वांचे रूपांतरित प्रकटीकरण आहे. म्हणून काळ हे अखिल सृजनाचे प्राथमिक कारण आहे आणि प्रकृतीच्या रूपांतरामुळे भौतिक जगताच्या विविध क्रिया, दृश्य, निराळी उत्पादने आणि अवांतर उत्पादने निर्माण होतात. या सर्व क्रिया मूलतः भगवंतामुळे घडून येतात. म्हणून वेदांत सूत्रे आणि भागवत यांच्या प्रारंभीच परम सत्य हे अखिल सृष्टीचे उगमस्थान असल्याचे सांगण्यात आले आहे. जन्मादस्य यतः. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. तर मी आपल्या सर्वांना एक स्लाइड दाखवतो जी भक्ती वैभव या अभ्यासक्रमासाठी बनवलेली होती मी. 1 मिनिट मला. 2 5 हा, की भगवंतांच्या द्वारे कशा प्रकारे कोणत्या क्रमाने ह्या सृष्टीची निर्मिती होते त्यासाठी एक भागवतामध्येच सिक्वेन्स दिलेली आहे. हा, तर थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही सर्वांनी लक्षात पूर्ण राहावं अशी अपेक्षा नाहीये, परंतु समजून घेण्याचा प्रयत्न करा क्रम, सिक्वेन्स काय आहे. नंतर ही स्लाइड आपण शेअर पण करू. की कारणो दक्षाय विष्णू, किंवा ज्यांना महाविष्णू म्हटलं जातं, त्यांच्यापासून काल, कर्म आणि स्वभाव. स्वभाव म्हणजे जीवाचा स्वभाव. की कोणी उदाहरणार्थ आपण पाहतो साप. साप या प्राण्याचा स्वभाव काय आहे प्रभूजीज माताजीज? काय स्वभाव आहे साप? विष चावण्याचा. ईर्ष्या किंवा द्वेष याचा स्वभाव आहे. की विनाकारण म्हणजे तुम्ही त्या सापाला खाऊ जरी घातला असेल किंवा पाळलं जरी असेल, लहानाचं मोठं केलं असेल, तो विचार नाही करणार की ह्या व्यक्तीने मला लहानाचं मोठं केलंय. त्याचा ईर्ष्या किंवा द्वेष हा स्वभाव असल्यामुळे न विचार करता लगेच तो कोणत्याही क्षणी चावा घेऊ शकतो. तशाच प्रकारे
काल, कर्म आणि त्या व्यक्तीचा किंवा प्राणीमात्राचा स्वभाव हे सर्व भगवंतांपासून निर्मित आहेत आणि त्या सर्वांच्या मिश्रणाने प्रधान आणि प्रधानाच्या नंतर महत्त्व याची निर्मिती होते. आणि या महत्त्वामध्ये काय काल, कर्म आणि स्वभाव यांच्या एकमेकांशी इंटरॅक्शन इंटरॅक्शनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभूजीज माताजीज? इंटरॅक्शन आदान प्रदानच असतं ना. आदान प्रदान हा त्याद्वारे महत्त्वाची आणि महत्त्वापासून कोणत्याही जीवाचा जो अहंकार आहे तो निर्माण होतो आणि ज्यापासून सात्विक सत्व रज आणि तमो गुणांद्वारे तो व्यक्ती कशा प्रकारच्या क्रिया करेल जसं की ज्ञानशक्ती क्रियाशक्ती द्रव्यशक्ती ह्या सर्व निर्माण होतात आणि त्याद्वारे आपले जे ग्रॉस स्थूल आणि जे सूक्ष्म इंद्रिय आहेत तर स्थूल इंद्रिय आहेत डोळे नाक जीभ कान आणि त्वचा हे स्थूल इंद्रिय आहेत. त्याच प्रकारे सूक्ष्म इंद्रिय आहेत आपले मन बुद्धी आणि अहंकार. तर ह्या वेगवेगळ्या गुणांपासून सत्वगुण रजोगुण तमोगुण ह्यापासून आपले सूक्ष्म इंद्रिय आणि स्थूल इंद्रिय यांची निर्मिती होते आणि त्या इंद्रियांचे जे विषय आहेत त्यांची पण निर्मिती होते. आणि जसं की कान ह्या इंद्रियाचा विषय आहे ध्वनी, जीभ ह्या इंद्रियाचा विषय आहे टेस्ट किंवा चव, स्किन त्वचा ह्या इंद्रियाचा विषय आहे स्पर्श. अशा प्रकारे वेगवेगळ्या विषयांची पण निर्मिती होते आणि ह्या सर्व इंद्रियांची स्वभावाची आणि सूक्ष्म आणि स्थूल इंद्रियांची निर्मिती झाल्यानंतर त्यानंतर ह्या ब्रह्मांडामध्ये त्या प्रकारचे वेगवेगळे शरीर बनवले जातात 84 लाख योनींमधून. उदाहरणार्थ ज्या जीवाला सापाचं शरीर प्राप्त होतं याचा अर्थ त्याचे मागच्या जन्मातले इम्प्रेशन्स कसे आहेत खूप जास्त ईर्ष्या करण्याचे इम्प्रेशन काही कारण नसताना लोकांना हानी पोहोचवायचं मग त्या व्यक्तीला अशा प्रकारच्या ईर्ष्याळू प्राणी रूपामध्ये जन्म प्राप्त होतो. त्याच प्रकारे वाघ किंवा सिंह अशा हिंस्त्र पशूंना पण ज्या प्रकारचे इम्प्रेशन्स ते कॅरी करत आहेत मागच्या जन्मापासून त्या प्रकारच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या व्यक्तीला जन्म दिला जातो. किंवा एखादी व्यक्ती जे की दुसऱ्यांच्या प्रती सेवा करण्याची वगैरे इच्छा असेल आणि प्राणी जन्म पण प्राप्त होणार असेल तर एखाद्या व्यक्तीला गायीसारखा जन्म मिळू शकतो जे की दुधाच्या रूपामध्ये मनुष्यांसाठी बाकीच्या प्राण्यांसाठी पण एक अन्न मिळवून देते. तर सांगण्याचा हेतू असा की अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा आणि इम्प्रेशन्स अनुसार 84 लाख प्राणी मात्रांना वेगवेगळ्या प्रकारचं शरीर तयार करून दिलं जातं आणि त्या 84 लाख प्राणी मात्रांमध्ये जे मनुष्य आहेत मानव आहेत ते पण 4 लाख प्रकारचे आहेत. जसं की आपण पाहतो की पृथ्वीवर पण काही मनुष्य आहेत उदाहरणार्थ नॉर्थ सेंटिनल आयलँड आफ्रिके किंवा अमेझॉन जंगलात पण काही जमाती आहेत ज्यांना की आधुनिक सिव्हिलायझेशन हे माहितीच नाहीये. त्यांचं जे जीवन आहे ते प्राण्यांच्या जीवनासारखंच आहे की प्राणी पकडायचे काय त्यांना भाजून वगैरे ग्रहण करायचं. परंतु बाकीचं जे शिक्षणाचं विद्या प्राप्त करण्याचं किंवा आधुनिक जीवनातले ज्या प्रकारचं आधुनिकीकरण आहे त्या सिव्हिलायझेशनची त्यांना काही कल्पनाच नाहीये. तर सांगण्याचा हेतू हा की भगवंतांच्या द्वारे खूप विचार करून ह्या सृष्टीची आणि 84 लाख योनींमधील वेगवेगळ्या प्राणी मात्रांच्या शरीराची निर्मिती केली जाते. आपण हा चार्ट शेअर करतो पण थोडासा टेक्निकल वाटू शकतो कन्फ्युजन आपल्याला होऊ नये हीच इच्छा. तर आपण जर म्हणत असाल तर हा शेअर करू प्रभूजीज माताजीज. प्रभूजी तुम्ही शेअर केलंच नाहीये म्हणजे स्क्रीन शेअर दिसत नाहीये आम्हाला. ओ कृष्ण सॉरी माताजी तुम्ही सांगितलं नाही. ओ कृष्ण सॉरी माफ करा तुम्ही सांगितलं नाही माताजी. नाही मला वाटलं की तुम्ही सर्च करताय आणि अरे कृष्ण सॉरी हा चार्ट म्हणत होतो मी प्रभूजीज माताजी माफ करा. आता थोडा वेळ झालेला आहे पुढच्या वेळेला आपण यापासून सुरुवात करू पुन्हा एकदा समजावून सांगेल मी. ठीक आहे का प्रभूजीज माताजीज? हो प्रभूजी. माफ करा मला चालेल वाटलं प्रभूजी. हो शेअर करत हो, प्रभूजी. आहे असं वाटलं मला. हरे कृष्ण. तर खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा
वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। वैष्णव ठाकुर की जय। श्रील प्रभुपाद की जय। प्रभात की जय। हरे कृष्ण हरे हरे कृष्ण हरे प्रभु जी। कृष्णा, सादर प्रणाम. हरे कृष्ण हरे कृष्ण सादर प्रणाम हरे प्रभूजी. कृष्ण धन्यवाद हरे कृष्ण हरे कृष्ण दंडवत. हरे कृष्ण.